तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। परभणी, दिनांक 13 डिसेंबर 2024। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शिलालेखाची विटंबना झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळला आहे। या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून दोषींवर कठोर कारवाईसाठी समतेचे निळे वादळ्या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। समाजकंटकांनी उद्देशिकेचे शिलालेख नासधूस केल्याने संतापाची लाट पसरली आहे। या घटनेतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी दोषी व्यक्तीची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणाचा वेगवान निपटारा होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची व्यवस्था करावी, असेही नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर दलित वस्तीमध्ये सुरू करण्यात आलेले कोबिंग ऑपरेशन रोखावे, अशी मागणी संघटनेने केली आहे। या कारवाईत अनेक निरपराध लोकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। न्यायपूर्ण चौकशी करून खरे दोषी शोधून त्यांना उदाहरणार्थ कठोर शिक्षा करावी, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे। संविधान उद्देशिकेच्या विटंबनेप्रकरणी आरोपींना तातडीने अटक झाली असली तरी या मागण्या प्राधान्याने मान्य करून अंमलबजावणी करावी, अशी संघटनेची भूमिका आहे। नार्को टेस्टद्वारे सूत्रधारांचा शोध, फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाचा निपटारा, दलित वस्त्यांमधील कोबिंग ऑपरेशन थांबवणे, कठोर शिक्षेचा आदर्श निर्माण करणे, निवेदनाद्वारे सरकारला पाठपुरावा। या मागण्यांसाठी समतेचे निळे वादळ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रकाश पचेरवाल, जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित सदस्यांनीही प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची गरज व्यक्त केली। घटनेविरोधात जनतेत तीव्र भावना असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे। संविधानाचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, ही जनतेची अपेक्षा आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।